शिरोडोन येथे एकाच बेदम मारहाण करण्यात आली। आसरे येथील 9 जणांच्या विरोधात जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी व मारहाणीचा गुन्हा कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे। भाडेतत्वावर दिलेल्या ट्रॅक्टरचे झालेल्या नुकसानीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून आसरे तालुका कोरेगाव येथील 9 जणांनी एकास मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी निखिल चंद्रकांत माने यांनी फिर्याद दिली आहे। नमस्कार, माझं नाव निखिल चंद्रकांत माने, राहणार शिरडोन गेट माने वस्ती। 2 दिवसापूर्वी मी माझा ट्रॅक्टर अजिंक्य अवघड्याला खेपवसाठी दिलेला। खेपाला दिल्यानंतर त्यांनी माझ्या ट्रॅक्टरचं नुकसान केलं। नुकसान झाल्यानंतर तो मला म्हटला की तुझ्या ट्रॅक्टरचं काय असतं ते नुकसान भरपाई करून देतो मी, तो काय टेन्शन घेऊ नको। मी 2-3 दिवस त्याच्याकडे काही लक्ष दिलं नाही। लक्ष न दिल्यानंतर पण मी 3 दिवसानंतर मी ट्रॅक्टर स्वतः येऊन कामाला लावला। त्याचं मग हे केलं की नंतर मग त्याला मी 22 तारखेला बोललो। 22 तारखेला सांगितल्यानंतर तो म्हणला काय मी देत नाही पैसे, तुला न्यायलाच कोणी सांगितलं, माझं मी देतो तुला करून, असं बोलून आमची शाब्दिक वादावाद चालू झाली। नंतर बाचाबाच झाल्यानंतर त्याने मला बोलवून घेतलं घरी। त्याच्या घरी त्याने फोन लावून मला बोलवून घेतल्यानंतर तो मला म्हणला तुला कोणी सांगितलेलं द्यायला, माझं मी देणं होतं ना करून, आता जा देत नाही पैसे, तुला काय करायचे ते कर। ते झाल्यानंतर 11 वाजता त्यांनी बांड्या, सनस, पप्या, अजिंक्य सुतार, अजिंक्य यांनी प्लॅन करून मला तिथं बोलवून घेतल्यानंतर मग माझ्या मारहाणाचा प्रयत्न त्यांनी केला। त्या गाडीत 6 जण होते। एक ॲक्सेस गाडी होती मोरपंखी कलरची गाडीवर 2 जण होते। असं त्यांनी तयारबंद पंपावरची इथं प्लॅनिंग करून थांबलेली होती, नियोजन हे करून। गाडीत हत्यारे होते त्यांच्या, चाकू, कोयता, फायटर हत्यारे घेऊन ते तयारीत थांबलेले होते। त्यांनी मला तिथं बोलून डायरेक्ट मारहाण चालू केली। मारहाण केल्यानंतर मी पळायचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी माझ्या नरड्याला बेल्ट लावला। बेल्ट लावून त्यांनी मला वडत फडफडत आणला। डोक्यात वरडलं तर म्हणलं चाकू गुपसून हे करेन। पट्टले मानला असं पट्टा इथं जाम बांधलेला बंड्याचं नसतं आणि वडत नेलं मला फडफडत। इथं चाकू गुपसाचा प्रयत्न केला तिने, इथं पट्टा नरड्याला असं बांधलेला जाम, हातपाय वडत नेलं त्यांनी मला अर्धा किलोमीटर। मला म्हणते कपडे काढ तुझे, कपडे काढले नाहीत म्हणून कपडे काढून परत त्यांनी मारला मला, उघडा करून लावला, खाली बसवला। त्यानंतर त्याचे पेंटर घरी ते झाल्यानंतर पेंटर निघाल्यानंतर पेंटरने अजिंक्यला फोन केला की खालनं कोणतरी माणसं यायला लागले, तुम्ही निघा तिथनं। अजिंक्यने लगेच बंड्या सनसला सांगितलं पप्याला तुम्ही जावा इथनं, मी बघतो इथलं काय असेल, तुम्ही इथनं जावा। मग ते अजिंक्य ही बंड्या सनस ही सगळी निघून गेली तिथनं, पळून गेले लगेच। हत्यार गाडी टाकली की लगेच पळून गेली आणि पुढं जाऊन लपून बसलो कुठेतरी। नंतर अजिंक्य मला म्हणला काय हे घरच्यांना सांग, कोणी विचारलं तर कोरेगावची पोरं होती, कोरेगावच्या पोरांनी तुला मारहाण केली। अजिंक्य अवघडे मला म्हणला घरच्यांना एवढंच सांग की कोरेगावची पोरं होती, त्यांनी तुला मारहाण केली म्हणून सांग, काय असेल ते तुला उद्या पैसे मी दवाखान्याचं देईल, आमची काय नावं कोणाची घेऊ नको, नाही तर तुला मागात पडत येत नव्हतं। एवढं बोलला, तेवढ्यात घरचे आले। मी घरच्यांना सांगितलं सगळं खरं। त्यांनी मग घरच्या वडिलांची कॉलर धरली आणि आईला मुस्कडे थांबलेलं, हातावर काय तर दांडकं मारलं। त्यांचं नरडं धरल्यानंतर मी सोडवायला गेले, म्हणून मला चापट मारले। हातावर काय मारलं ते अंधारात काय दिसलं नाही, काठीनंच मारलं असं। आणि रानातली वस्ती, आमच्या जीवाला धोका आहे, आम्हाला काय तर